श्री स्वामी समर्थ. कशा सर्वजण? आय होप सगळे मस्तच असणार. मी पण एकदम मस्त. तर झालं का सर्वांचं जेवण? मी तुम्हाला खूप महत्त्वाची एक टीप सांगणार आहे. खरंच पार्लर जाताना खरंच सावधगिरीने जा आणि तिथे लक्ष देऊन सगळं काही करून घ्या. कारण माझा खूप मोठा गोंधळ झालेला आहे बाबा. कारण काय झालं, मी केले होते, माझ्या केसांना खूप फाटे फुटले होते, त्याच्यामुळे ते रिमूव्ह करायला गेले होते आणि रिमूव्ह करायला गेले आणि दुसरंच करून बसले. मग काय, माझे हेअर मला खूप आवडतात. तिथे गेले, त्यांना म्हणलं हेअर रिमूव्ह करायचे आहेत. नंतर त्या म्हटल्या ठीक आहे. मग काय, त्यांनी सगळी गडबडच करून ठेवली की लावले तसलं पिनान पुढे. मग दिसायला लागली मी माकड्यासारखंच. मुलगी म्हणायची मम्मा काय झालंय? मी म्हटलं बघ ना मी कशी दिसते. ती म्हणली बापरे खूपच अवघड आहे मम्मा, तू काही करते. बडबड करत होती मला माझी मुलगी. सो म्हणलं बघूया ना ताशू ह्या काय करतात नेमकं चमत्कार. कारण मी माझे हेअर जास्त काही वाढवत नाही आहे, कारण मलाही खूप कंटाळा येतो केस वगैरे विंचरायचा. त्याच्यामुळे मी काही हेअर जास्त ठेवत नाही. पण मम्मी खूप रागवती माझी, त्याच्यामुळे मी केस काही कट नव्हते केले. सो फायनली त्यांनी दाखवलं मला किती निघले ते केस म्हणून. बापरे मी तर चकितच झाले. खरंच बायकांनो, याच्यामुळेच केसांना आपल्या वाढ लागत नाही, लागती पूर्ण वाट आपल्या केसाची. कारण आपण कामाच्या पुढे स्वतःकडे लक्ष देतच नाही. खरंच लक्ष द्यायला पाहिजे बरं का, नाहीतर माझ्यासारखंच वेड्यासारखं होईल. कारण केसाची वाढच थांबली होती माझ्या पण. मग नंतर गेले आणि बघा ते कसले केस माझे खतरनाक निघलेले आहेत. तर काय बाबा मला आलं ना टेन्शन. मग ते पाहून मग म्हटलं बरं झालं लवकरात लवकर आले, नाहीतर मला माझी चप्पीच करावी लागली असते. कारण खरंच म्हणतात तुम्ही असं काही कशी बोलती. माझे केस हेअरफॉल एवढा होतोय की विचारच करू नका. ते केस घेऊन इकडे तिकडे माकडासारखे बघत होते, पण ते काय पुढेच येत होते. ते पण माझा अंत पाहत होते. मग नंतर फायनली माझा कट झालेला आहे बरं का. आणि रिमूव्ह करता करता मी किती चावरी. नंतर स्टाईल मारत म्हणले करता काय थोडे केस कट माझे. त्या म्हणले हो करते ना. मग केस घेतले थोडेसे कट करून आणि नंतर थोडंसं म्हणलं मलाही शिकवा बरं तुम्ही काम. कारण मी 1 महिना केलेला आहे बरं का ब्युटी पार्लरचा क्लास. पण काय नंतर काय मरीचा गोळा आला आणि सोडून दिलं. म्हणलं मी पण हातात घेऊन बघते मिशन कशी. बापरे असं वाटायला लागलं की परत एकदा करू काय चालू पार्लरचं काम. पण पुन्हा म्हणलं नको बाबा, पार्लरचं काम आणखी चालू केलं तर आता बिझनेस आपला, आपण काय आता जॉब सोडू नाही शकत. कारण आता जॉबवर फोकस करावंच लागेल. असं चावट चाबरं करून जमणार नाही, चाबरापणा करून जमणार नाही. सॉरी. तर माझा कसा वाटत आहे हेअर कट नक्की सांगा बरं का, आणि सांगायला विसरू नका. तर माझ्या मुलीचं वेगळंच चालू असतं बाबा, बाहेर गेले की काय नाही. आणि मी काय करू मम्मा, मला पार्लरचं मला दोरा दे धागा दे. म्हणलं जाऊ दे बाई नको, आता काय करू. तर जायचंय आपल्याला घरी, कारण तिला जायचं होतं ट्युशनला. मला होती सुट्टी, त्याच्यामुळे केली मज्जा. कसली मज्जा. तर माझा ब्लॉग कसा वाटतो नक्की सांगा. बाय बाय. यूट्यूब